तर आम्ही कोल्हापूरमध्ये ज्या लग्नासाठी येणार होतो त्या हॉलमध्ये आम्ही पोचलो आहे आणि इथे आम्ही थांबलो आहे. आता आम्ही खाली हळदीचं सेरेमनीसाठी जाणार आहे. सो लेट्स गो. इथे हळदी सेरेमनी सुरू आहे. सगळे पाहुणे जमा झालेत. इथे खाली जेवणाची वगैरे सोय आहे. वरती इथे हॉल आहे. ते छोटंसं बाळ माझ्याजवळ आले आहे. तर इथे माझी मम्मी येतात त्यांना हळद लावली होती. आणि हे सप्तपदी आहे जे की खूप ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन गोष्ट आहे. प्रत्येक पावलाला आपण एक वचन देतो. तर इथे आहे हे लग्न प्रॉपर महाराष्ट्रीयन रिच्युअल्स झालेलं आहे. खूप छान वाटलं हे लग्न. इथे नवरा नवरीचं फोटोशूट चालू होतं. त्यानंतर बँड बाजा वाजवत नवरा नवरी हे मांडवात पोचले. इथे अक्षता सुरू होत्या. आम्ही नवरा नवरीवरती अक्षता टाकत होते. आणि मी खूप दिवसानंतर एका लग्नाला गेले होते त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड होते लग्न बघण्यासाठी. तर इथे जे भटजी होते ते नवरा नवरींना वेगवेगळ्या पोज सांगत होते फोटो काढण्यासाठी. इथे माझे मम्मी पप्पा धार घालत होते लग्नात. तर धार घालणं इज वन ऑफ टाईप ऑफ म्हणजे कन्यादानसारखंच असतं ते, असं मला माझी मम्मी म्हणाली. नवरा नवरी खूप छान दिसत होते. त्यांचे प्रत्येक ड्रेस प्रत्येक आउटफिट एक दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट करत होतं. जरा वहिनीच्या हाताला हात लावा. आला मग ठीक आहे. जरा बघा चौघं इथं थोडं मागे हात लावा त्यांच्या हाताला. इथं लावा कोपराच्या वहिनीच्या कोपराला लावा. हा ठीक आहे. चौघं इथं बघा. बघा समोर स्माईल करा थोडी. त्यानंतर आम्ही नवरीसोबत खूप डान्स केला आणि आम्ही ॲक्च्युअल हॉलवरती अक्षता टाकायला गेलो. इथे मी तुम्हाला दिसत असेल. माझा डान्स कसा वाटतो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लग्न खूप एन्जॉय केलं आम्ही. परत जेवण वगैरे पण खूप छान होतं. नवरीही खूप खुश होती, नवराही खूप खुश होता. खूप छान वाटतं. सगळ्या पाहुण्यांना भेटलो. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.